तो या फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक एंड फलंदाज गंगा आणि कोण आहे प्रदीप प्रदीप असं मला वाटत आणि प्रदीप अशी सलामीची जोडी तळपेवाडी संघाकडनं मात्र मैदानाच्या आतमध्ये गंगा एक डावकुरे शिलीचा फलंदाज आणि विचार केला तर गंगा देखील एक स्फोटक फलंदाज आहे त्याच्या बॅटमधून नेहमीच मोठे फटके पाहायला मात्र मिळतात त्यात मात्र काही शंका नाही तसं काय घडेल का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर विठ्ठल व्यक्ती पहिलं सांघिक कोट्यातलं पहिलं पेपनचं पहिलं षटक घेऊन येतो या पाहायचं या पहिल्या सेंडूवरती कुठल्या प्रकारे एखादा निर्धाव चेंडू येईल की एखादा मोठा फटका हो शॉर्ट चेंडू हो यावेळेस शॉर्ट चेंडू होता त्याच्या वरती गंगा हा फलंदाज तुटून पडला आणि सेंडूला धाडलं गेलं थर्ड मॅन रिझन मध्ये सेंडू ऑफ द पार षटकार यावेळेस निर्धाव निर्धाव सेंडू हो यावेळेस सेंडूला मात्र बुडवलं गेलंय लॉंग ऑफ रिजन मध्ये सेंडू ट्रॅबल झाला सेंडू मात्र जाऊन पोहोचला सीमा पार गंगाच्या बॅटमधला हा दुसरा षटकार या षटकाराच्या साहाय्याने दाफलकाचा विचार केला तर 13 दाफलका भरती जोडल्या गेल्यात बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये सेंडू मात्र वाईट आला होता यावेळेस चांगला सेंडू मात्र हाताळला जातोय गोलंदाज विठ्ठलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल या दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट एक धाबीच्या मदतीने दापलक 14 धावा दापलका भरती यावेळेस स्ट्राईक मात्र रोटेट केली गेली यावेळेस प्रदीप हा फलंदाज स्ट्राईक एंड फलंदाज असेल त्याच्यासाठी मात्र पहिला सेंडू विठ्ठल या गोलंदाजाचा पाहायचं या कशा प्रकारे सेंडूला मात्र स्पेस केला जाईल हो यावेळेस शॉट यावेळेस शॉट चेंडू आणि त्याच्या वरती मात्र आला निर्धाव निर्धाव चेंडू हो यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलं शतरक शक्ती ते तैनात यावेळेस ही ते मात्र धोक्याची घंटा होती वाजता वाजता राहिली गेली या दरम्यान षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं या पहिल्या षटकाचा खेळ इथं संपला गेला धाबांचा विचार केला तर 14 धाबांवरती स्थिर नक्कीच दोन मोठे फटके याच्यामध्ये समावेश असेल या 14 धाब्यांती मात्र अजून धावसंख्या पुढे सरकावली देखील असते मात्र स्ट्राईक एंड फलंदाज प्रदीपला चान्स दिली मात्र त्याच्या माध्यमातून दोन सेंडू निर्धाव आली रुपेश
तर यावेळेस आपण पाहू शकाल स्ट्राईक अँड फलंदाज गंगा गोलंदाजा ट्रॅकचा विचार केला तर संजय आगिवले बलेची बाडी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व कृपया आपण देखील स्टेजवर याच्या आयोजकांचा मात्र आम्हाला कॉल येतो यावेळेस स्लोवर वन यावेळेस स्लोवर वन आणि स्लोवर वन वरती मात्र पूर्णपणे समाचार रुपेश वरती हल्ला बोल केला गेला या जसा आल्या आल्या बिटल वरती हल्ला बोल केला गेला होता तसा रुपेश देखील आल्या आल्या त्याच्यावरती देखील हल्ला बोल केला गेला या गंगा या फलंदाजाने सेंडू मात्र जाऊन पोहोचला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं सेंडू झाला फरार षटकाराच्या साह्याने दाफलकावरती 20 धाबा दाफलकावरती जोडल्या गेल्यात या वेळेस चांगला फटका आपण पाहू शकाल लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्राबल झाला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे त्या दरम्यान मात्र उचलफेक करणार तत्पूर्वी एक धाव इथे कंप्लीट होते एक धाबेच्या मदतीने दाफलकावरती 21 धावा दाफलकावरती जोडल्या गेल्यात यावेळेस आता आपण पाहू शकाल स्ट्राईक इन फलंदाज प्रदीपला हो सिंधू मात्र टप्पा खाल्ल्यानंतर बराच काळ मात्र खाली राहिला बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क नाहीये इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता रुपेश या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर जरूर मोठा फटका खाल्ला होता त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी हो यावेळेस उडवलाय चेंडू वरती उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला देखील होता चुका पाहायला मिळाल्या साधा आणि सोपा झेल होता झेल मात्र इथे जमिनीला दान केला जातो यावेळेस प्रदीप सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं जातंय त्याचा मोबदला मात्र आता स्ट्राईक इन फलंदाज गंगा घेईल का पाहायचं जोपर्यंत गंगा मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नक्कीच तळपेवाडी संघ भरपूर धाबा बनवू शकेल यात मात्र काही शंका नाहीये ओहो यावेळेस पुन्हा एकदा मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला यावरती मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल यावरती मात्र क्षेत्ररक्षक उचलफेक करणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होते एक धाबेच्या साह्याने दाफलक 23 धाबा दाफलकावरती जोडल्या गेल्यात आता मात्र स्ट्राईक इन फलंदाज आपण पाहू शकाल प्रदीपला ज्याचा झेल मात्र मागच्या चेंडूवरती सोडला गेला होता मात्र त्याचा मोबदला मिळेल का ओहो यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं त्यावरती मात्र हलक्या हाताने चेंडूला खोदून काढलं एक धाव कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न चालू होता मात्र शेवटच्या क्षणाला कॉलिंग थांबवली गेली या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली षटक क्रमांक दुसरं इथं संपलं गेलं आणि 2 षटकाच्या अंती दाफलकाचा जर विचार केला तर 24 धावा नक्कीच तर संजय आगिवले यांचा मात्र सत्कार केला जाईल टॉस बॉक्स मध्ये या स्टेजवर या कृपया आपण आपला देखील या स्पर्धेच्या वतीने व आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि सत्कार केला जाईल कृपया आपण त्याचा तर कॅमेरामॅन 1 मिनिट आपण कृपया टॉस बॉक्स कडे पाणी यस जा फास्ट जा लवकर जा पंच 1 मिनिट पाणी यस तसेच सोपान भगत त्यांचा देखील सत्कार इथे केला जाईल कृपया त्याने देखील स्वीकारावा बरोबर ओके बस बरोबर आपस मारलाय ना चालेल म्हणजे पॅन्ट नको दिसायला त्यांची पॅन्ट थोडं इम्पॉर्टंट आहे
हो यावेळेस प्रदीपच्या बॅटमधून आला हा अतिशय देखणा फटका. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू खेळून काढला आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. यावेळेस प्रदीपच्या बॅटमधून आला आहे दिनेश बॉलर आहे. प्रदीपच्या बॅटमधून आला हा दर्जेदार षटकार. नक्कीच आपण विचार केला तर प्रदीपचा झेल मात्र जमिनीला दान केला गेला होता आणि त्याचा मोबदला इथे मिळाला जातोय चापेवाडी संघाला. नक्कीच षटकाराच्या साहाय्याने धावफलक 30 धावा धावफलकावरती. दिनेश हा गोलंदाज व्यक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं तिसरं षटक, स्लोगरचं षटक आणि शेवटच्या षटकांती पहिलं चेंडूवर षटकार आला. या हो पुन्हा यावेळेस चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस होणार नाहीये चुका. इथे प्रदीपच्या फारीचा अंत. प्रदीप बॅक टू पवेलियन. क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती मात्र बुचल फेक करण्यात तत्पूर्वी एक धाव इथे कंप्लीट होते. एक धावेच्या साह्याने मात्र धावफलक पुढे सरकावला गेला. 31 धावा धावफलकावरती. आता मात्र इथे जास्तीत जास्त स्ट्राईक गंगा या फलंदाजाला देण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करत असतील. नक्कीच त्याच्या बॅटमधून अजूनही मोठे फटके येणं गरजेचे असेल जर आपल्याला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर. यावेळेस हो यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉस वरती चेंडूला पाठवलं गेलं. या हो यावेळेस यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. नक्कीच यावेळेस देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता गंगा या फलंदाजाचा. मात्र इथे गंगा बॅक टू पवेलियन. हादरा क्रमांक दुसरा दिला जातोय तळपेवाडी संघाला. नवीन फलंदाज पाहू शकाल आपण राज. प्रकाश भगत. तर प्रकाश शंकर भगत कृपया आपण देखील आला असेल तर व्यासपीठावर या. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत केलं जाईल. हो हो एक धाव कंप्लीट. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलं होतं विठ्ठल. एसटी रक्षक थोड्याशा चुका आणि यावरती 2 धावा कंप्लीट झाले. षटक क्रमांक तिसरं संपलं गेलं. या 3 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि 40 धावांचं लक्ष इथं ठेवलं गेलंय 3 षटकांती चापेवाडी संघासमोर.
40 नंबर बाला तर रायगड जिल्ह्यात फेमस झाला. तर सलामीची जोडी आपण पाहू शकाल रुपेश आणि त्याच्या सोबत असणारा फलंदाज विठ्ठल. तर पाहायचं 40 धाबांचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल की तळपेवाडी संघाकडनं मात्र ते डिफेन्स केलं जाईल पाहायचं या. तर चला सामन्याला सुरुवात करा. आज शेवटचा दिवस मेगा फायनलचा दिवस आहे आणि थोडंसं स्पीडअप घ्या. सर्वांना विनंती असेल विरोधी संघांना. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर मोहन हा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक खोट्यातलं पहिलं षटक घेऊन येतो. या नॉन स्ट्राईक एंडला बिठ्ठलला पाहतोय. स्ट्राईक एंड फलंदाज रुपेश. हो हो यावेळेस चांगला प्रकारे सिंधूला मात्र हलक्या हाताने ढकलण्याचं काम केलं गेलं होतं. मात्र थर्ड स्लीप तिथे तैनात होते. त्या दरम्यान सिंधूला मात्र पकडलं गेलं. भूचलफेक करणं तत्पूर्वी एक धाब इथे कंप्लीट झाले गेले. चापेवाडी संघाचं अकाउंट खोललं गेले. खातं ओपन यावेळेस एक धाबेने. यावेळेस खराब. यावेळेस खराब सेंडू. यावेळेस एका अभंतर धाब अभंतर धाबेने धावफलक 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. या होय यावेळेस देखील निर्धाव. हो हो यावेळेस देखील बॅक टू बॅक दुसरा सेंड देखील इथे निर्धाव येते. चांगली गोलंदाजी राहिली आजपर्यंत मोहन या गोलंदाजाची. विचार केला पहिल्या चेंडूवर एक धाब आली. जरूर दुसरा चेंडू वाईट हाताळला गेला होता. मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. हो हो यावेळेस मात्र पूर्णपणे सेंडूला समजलं गेलं आणि विठ्ठल या फलंदाजाने सेंडूला मात्र बिरकावून दिलं. मिड विकेटच्या डोक्या भरणा सेंडू होतो या फरार. यावेळेस विठ्ठलच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस काय सुंदर फटका पॉइंट शतरक्षकाला शकाच्या डोक्यावरनं हा चेंडू खेळून काढला. चेंडू मात्र पॉइंट रिझन मध्ये ट्राबल झाला. त्यावरती मात्र आला इथे चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस विकेट नक्कीच हलकीशी एज लागली गेली होती आणि त्यावरती मात्र यष्टीरक्षकाने चुका मात्र केल्या नाहीयेत. त्या दरम्यान इथे विठ्ठल बॅक डगआउट. नवीन फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल.
12 षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. धावांचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस इथे फलंदाज रुपेश जो सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र सेंडू जामून आदळला. या स्टँड वरती यशच्या मात्र इथं उद्ध्वस्त केल्या गेल्या रुपेश फलंदाजाच्या. बॅक टू बॅक दुसरा हादरा इथे चापेवाडी संघाला दिला जातो. या रुपेश बॅक टू पवेलियन. हो यावेळेस शतरक्षक ते देता येणार. यावेळेस होणार नाही चुका. यावेळेस दिनेशच्या पारीचा देखील अंत. दिनेश बॅक टू पवेलियन. विचार केला तर अद्यापर्यंत 3 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला चापेवाडी संघाची सलामीची जोडी देखील तंबूच्या आसऱ्याला धाडले गेले. नवीन फलंदाज मिलिंदला आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी प्रमोट केले गेले. यावेळेस थोडेसे चापेवाडी संघाचा विचार केला तर थोडेसे बॅक फुटला जाताना आपण पाहू शकाल. तर नवीन फलंदाज मिलिंदला आपण पाहतो. या विचार केला गोलंदाजी ट्रॅकवर तर राजू हा गोलंदाज झाला आणि बॅक टू बॅक 2 सेंडू वरती 2 विकेट. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि यावेळेस देखील आलाय निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी राहिले राजू या गोलंदाजाची. पाहिलं गेलं तर नक्कीच तळपेवाडी संघाकडनं चांगली गोलंदाजी. हो यावेळेस काय झेल अब्दुल डी चांगला झेल इथे कॅरी केला गेला क्षेत्ररक्षकाने. आणि इथे मिलिंदच्या पारीचा देखील अंत. भास्कर नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. भास्कर हो यावेळेस खराब अभ्यंतर धाव. एक अभ्यंतर धावेने धाव फलकावरती भर. या दरम्यान धाव फलकाचा विचार जर केला गेला तर 13 धावा धाव फलकावरती. हो यावेळेस यष्टी रक्षक चेंडू खाली. होणार नाही या चुका. वारंवार हादरे मात्र दिले जातात चापेवाडी संघाला.
त्या दरम्यान इथे गेलेला नवीन फलंदाज भास्कर बॅक टू द गाबुड. नवीन फलंदाजाला आपण पाहू शकाल जर्सी नंबर 12 विचार केला तर युवराज सिंगचा जर्सी नंबर पाठीवर असणारा हा फलंदाज करण. शेवटचा चेंडू आहे आणि अद्यापर्यंत 5 चेंडूंचे फेके आणि ती एकही धाव खर्च केली गेली नाहीये. काय गोलंदाजी केली जाते आपण पाहू शकाल. राजा गोलंदाजाने फक्त ओहो यावेळेस शतरक्षक तिथे ताईंना आता चांगलं शतरक्षण झालं गेलं. एक धाव कमी दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे षटक क्रमांक दुसरं संपलं गेले. 2 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती जोडले गेले. तर या षटकाचा विचार केला तर 3 धावा आल्या, 2 एक अवंतर धावा आली आणि आता 2 धावा, अशा 3 धावा मात्र फक्त आणि फक्त खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज राजा गोलंदाजाने चांगले गोलंदाजी राहिले अद्यापर्यंत राजा गोलंदाजाची. नक्कीच त्यावरती मात्र 4 विकेट देखील. अजूनही 6 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 25 धावेची गरज. आता मात्र मोठाले फटके खेचून आणावे लागतील फलंदाजांना. गोलंदाजी ट्रॅकचं विचार केला तर व्यक्तिक पहिलेच सांगे कोट्यातलं मात्र 3रं षटक, स्लोगरचं षटक, शेवटचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भरत. सेंड 1 बाउन्स सीमा पार. यावेळेस शतरक्षक मात्र बनून राहिला प्रेक्षक. चेंडू मात्र 1 बाउन्स शतरक्षकाच्या डोक्यापर्यंत निघून जातो या सीमा पार. चेंडू मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला होता, त्यावरती आला हा चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावफलक 19 धावा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडू आणि 21 धावेची गरज. यावेळेस चापेवाडी संघाला पाहायचं या 5 चेंडूवरती 21 धावा बनवल्या जातील का. हो शॉर्ट चेंडू आणि त्याच्यावरती आलाय षटकार. काय फटका होता यावेळेस. शॉर्ट मिड ऑन रिझन मध्ये डोक्यावरनं शतरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. षटकार. यावेळेस प्रकाश ऑन द फायर. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश मात्र थोडस फायर होताना आपण पाहत असेल. अजूनही येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडू वरती 15 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू 15ची गरज. प्रकाश मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला 4 चेंडू 15ची गरज. हो यावेळेस खूप ऑफेस त्यांच्या खूप बाहेर हाताळला गेला हा चेंडू. मात्र त्यावरती मात्र गरज नव्हती. त्या मात्र म्हणतात की बाहेर जाणारे बाहेर जाणारे चेंडू आणि बाजूनी जाणारी एखादी मुलगी. हो यावेळेस आपण पाहू शकाल नक्कीच. यावेळेस देखील प्रकाशच्या बॅटमधून आहे हा षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 धाब्यांची गरज. येणारे 2 चेंडू 9 धाब्यांची गरज आहे.
हो यावेळेस खराब, यावेळेस एक अवंतर दाब, यावेळेस समीकरण बदललं जात. येणारे 2 चेंडू 8ची गरज. हो यावेळेस यावेळेस 2 धाबांचे मात्र प्रयत्न होता. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेत असताना प्रकाश ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येत होते तो फलंदाज मात्र इथे रन आउटच्या भूमिकेत विकेट. आणि यावरती मात्र थोडस चातवाडी संघ थोडस नाराज मात्र चालला गेलाय. आता मात्र येणारे 1 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. 1 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. मात्र क्रिकेट आहे आणि यामध्ये एखादा खराब चेंडू आणि या सामन्याचं चित्र बदलू शकेल. पाहायचे नवीन फलंदाज दीपकला आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड फलंदाज दीपक. एखादा खराब चेंडू आणि त्यावरती एखादा मोठा फटका येईल का पाहायचं. या मात्र क्रिकेटच्या या खेळामध्ये आपण विचार केला तर कुठलीही गोष्ट अवघड नाहीये. ओहो यावेळेस पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या कबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्याभरणात चेंडूला खेळून काढलं. मात्र 3 धाबाने इथे चापेवाडी संघ पराभूत होते. पराभूत संघाचं गोडसं कौतुक, मात्र विजय संघाचं अभिनंदन. तर चला विनंती असेल तळपेवाडी संघ आणि लोबेवाडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये या.